13,700 फूट उंचीवर मायनस तापमानात 2 वर्षांच्या बाळांसोबत आमचा हिमालयातील स्नो ट्रेक. पण त्याआधी आम्हाला भेटले असे काही लोक ज्यांनी फक्त 5 मिनिटांच्या भेटीत एकही शब्द न बोलता आयुष्याचा खूप मोठा धडा शिकवला. आजच्या या प्रवासात आम्ही सायंटिफिकली तुम्हाला दाखवणार आहोत की बाळाचं शरीर एक्स्ट्रीम वातावरणात देखील नैसर्गिकरित्या कसं ऍडजस्ट करून घेतं, कसं अडॅप्ट होतं आणि अशा अनुभवांतूनच बाळांची इम्युनिटी कशी घडत असते आणि पुढे जाऊन स्ट्रॉंग मुलं कशी तयार होतात. मंडला टॉपच्या त्या आठवणी, काल घडलेल्या त्या भीतीदायक प्रसंगातून घेतलेला धडा आणि रामा कॅम्प मधल्या त्या सुंदर होमस्टे मधील मुक्काम, हे सगळं मनात साठवून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. आकाश एकदम स्वच्छ होतं आणि दूरवर दिसणारी हिमाच्छादित शिखरं आता हळूहळू जवळ येत असल्यासारखी वाटत होती. रस्त्यात एक छोटस मार्केट लागलं. आम्ही तिथं थांबलो, थोडं फिरलो, लोकल दुकानं पाहिली. आणि तिथेच एका छोट्याशा हॉटेलमध्ये गरमागरम मॅगी आणि मोमोज खाल्ले. नुकताच झोपून उठलेला बगीरा इथं फुल्ल मस्ती करण्याच्या मूड मध्ये होता. आणि मग पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला. काही अंतर गेल्यावर अचानक काही बाईक रायडर्सनी आमची गाडी थांबवली. आम्ही खाली उतरलो आणि लक्षात आलं की ते सगळे मूकबधीर होते. संपूर्ण ग्रुपमध्ये कोणालाही बोलता किंवा ऐकता येत नव्हतं, पण तरीही ते हजारो किलोमीटर दूर हिमालयात आले होते. त्यांची एक बाईक बंद पडली होती. आमच्या ड्रायव्हर अंकलनी त्यांना मदत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण एक छोटस टूल आमच्याकडे नव्हतं. पण तरी सुद्धा दुसरी गाडी थांबवून शेवटी त्यांना मदत मिळवून दिली. आणि तिथे एक गोष्ट मनाला भिडली. आपल्यात ज्या उणिवा आहेत त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद घेणं, हे त्या मूकबधीर लोकांकडून शिकण्यासारखं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अडचणीत असलेल्या माणसाला शक्य तेवढी मदत करणं. यालाच खरा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स म्हणतात. नुसती पर्यटन स्थळ बघण्यापेक्षा असले अनुभव बरंच काही शिकवून जातात. आता हिमालयातील घाट रस्ता सुरू झाला होता. प्रत्येक वळणावर भारतीय सैन्याची उपस्थिती जाणवत होती. आणि पुन्हा जाणवत होतं की अरुणाचल प्रदेश फक्त सुंदर राज्य नाही, तर देशातील अत्यंत महत्वाचं असं संवेदनशील राज्य आहे. आता गाडी हळूहळू वर चढत होती. उंची वाढत होती, थंडी वाढत होती, तापमान शून्याच्या खाली गेलं होतं. आणि काही वेळापूर्वी दूर दिसणारा बर्फ आता रस्त्याच्या कडेलाच दिसू लागला. सुरुवातीला थोडा थोडा बर्फ दिसू लागला, मग अधिक बर्फ दिसू लागला आणि मग अचानक सगळीकडे फक्त बर्फच बर्फ दिसू लागला. बर्फाने आच्छादलेलं एक सुंदर गाव. आम्ही पोहोचलो होतो सेला पास मध्ये. सेला पास म्हणजे तवांगला जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं स्वप्न. त्यामुळे साहजिकच इथं अनेक पर्यटक थांबले होते. पण आमच्यासाठी एक प्रश्न होता. 13,700 फूट उंची आणि कमी ऑक्सिजन, 2 वर्षांचे मोगली बगीरा हे सगळं कसं स्वीकारते? आणि म्हणून आम्ही घाई केली नाही. गाडीतून उतरलो, शांतपणे उभे राहिलो, मुलांनाही त्यांचा वेळ दिला, त्या वातावरणाशी त्यांच्या शरीराला जुळवून घेऊ दिलं. आणि काही मिनिटांतच बगीरा पहिला बर्फात बसला आणि मग सुरू झाला त्यांचा बर्फाशी पहिला परिचय. हळूहळू नैसर्गिकपणे कोणताही फोर्स न करता आम्ही हे सगळं घडू देत होतो. पालक म्हणून आम्ही एक गोष्ट नेहमी मानतो. मुलांना सतत सेफ आणि कम्फर्ट झोन मध्ये ठेवायचं नसतं, त्यांना अनुभव द्यायचे असतात. मग बाकीचं काम निसर्ग आणि त्यांचं शरीर स्वतः करतं. काही वेळातच मोगली बगीरा दोघही पूर्णपणे मोकळे झाले.
आणि बर्फात खेळू लागले. मग सुरू झाली दंगामस्ती, बर्फाचे गोळे, दोघेही खूप एन्जॉय करू लागले. आणि तेव्हा आम्हाला जाणवलं की हो, आता ते या वातावरणाशी जुळवून घेत आहेत. मग आम्ही पुढचं पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. मोगली बगिरासाठी आधीच प्लॅन केलेला एक छोटासा स्नो ट्रेक. सेला पास एंट्री पासून एक टेकडी चढून पलीकडे असलेल्या सेला लेकला उतरायचं आणि काठाकाठाने लेक क्रॉस करून दूर चालत जाऊन हिमालयाच्या पर्वतरांगा बघत पुन्हा डांबरी रोडवर पोहोचायचं. असा हा ट्रेक होता, जे कोणी पर्यटक करत नाही. सगळीकडे पांढरा शुभ्र बर्फ, समोर हिमालय, थंड वारा आणि त्या सगळ्यात मोगली आणि बघिरा. या भागात कोणीच पर्यटक येत नव्हते, त्यामुळे गर्दीविना ट्रेक आणखीनच सुंदर वाटला. काही स्लिपरी भागात आम्ही मोगली बगिराला उचलून नेलं, पण बरंच अंतर त्यांनी स्वतः चालत पार केलं. अर्थात कमी ऑक्सिजनचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही आधेमध्ये थांबत सुद्धा होतो. बर्फात खेळत, हसत, घसरत, पुन्हा उठत मोगली बगिराने तिथली एक छोटीशी टेकडी सुद्धा सर केली. इथं एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. खूप पालकांना वाटतं मुलं लहान आहेत, थंडी सहन होणार नाही, उंची सहन होणार नाही, प्रवास झेपणार नाही. पण वास्तव वेगळं असतं. मुलांचं शरीर खूप अडॅप्टेबल असतं. फक्त त्यांना वेळ द्यावा लागतो, योग्य प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात आणि निसर्गाशी त्यांचा संपर्क होऊ द्यावा लागतो. आपण जितकं मुलांना निसर्गापासून दूर ठेवू, तितकंच त्यांचं शरीर त्या अनुभवांपासून दूर राहतं आणि नाजूक बनत जातं. एक डॉक्टर म्हणून आम्हाला माहित होतं की योग्य काळजी घेतली तर शरीर आश्चर्यकारकरित्या अडॅप्ट होतं. पण पालक म्हणून त्या क्षणी जे फिलिंग होतं ते वेगळंच होतं. कारण 2 वर्षांच्या मुलांसोबत 13,700 फूट उंचीवर हिमालयात स्नो ट्रेक करणं हा आमच्यासाठी फक्त ट्रेक नव्हता, तर ती एक आठवण होती जी आयुष्यभर सोबत राहणार होती. साधारण तासाभराचा तो ट्रेक पूर्ण करून आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि तवांगच्या दिशेने निघालो. रस्त्यातील दृश्य तर अक्षरशः अविश्वसनीय होती. आणि तेव्हाच पुन्हा एकदा जाणवलं, भारतात अजूनही अशी अनेक ठिकाणं आहेत जी काश्मीर, मनाली किंवा हिमाचल पेक्षा कमी नाहीत, पण अजूनही फार कमी लोकांनी एक्सप्लोर केली आहेत. आणि अरुणाचल प्रदेश त्यापैकीच एक राज्य. काही वेळानंतर समोर एक भव्य कमान दिसली आणि त्या कमानीतून जाताना आम्हाला समजलं आम्ही तवांगमध्ये प्रवेश करत आहोत. हिमालयातील उंच झाडांच्या गर्द जंगलातून चढतीच्या रस्त्याने हळूहळू वर जात तवांग शहर समोर यायला लागलं. आणि खरंच त्या क्षणी आम्हाला समजलं अरुणाचल प्रदेशला स्वित्झर्लंड ऑफ इंडिया का म्हणतात. सुंदर घरं, स्वच्छ रस्ते, एक वेगळीच नगर रचना आणि हिमालयात असूनही एक आंतरराष्ट्रीय वेस्टर्न फील. संध्याकाळपर्यंत आम्ही आमच्या होमस्टे मध्ये पोहोचलो. लहादो होमस्टे. होमस्टेच्या प्रवेशद्वाराजवळच इतकी सुंदर फुलांची झाडं होती की आम्ही काही क्षण तिथेच थांबलो. खरंच खूप सुंदर मेंटेन केलं होतं सगळं. अगदी डिसेंट, शांत आणि घरासारखं वाटत होतं, जणू एखाद्या हिमालयीन बंगल्यात राहायला आलो आहोत. रूम मध्ये येताच मोगली बगिराची मस्ती सुरू झाली. पडशील, उडी मारू नको.
पण आता टेम्परेचर 3 डिग्री सेल्सिअस झालं होतं. ब्लँकेट सुद्धा थंडगार पडल्या होत्या. मग आम्ही थोडं गरम होण्यासाठी होमस्टे मालकांच्या घरातील पारंपरिक हीटर असलेल्या खोलीत जाऊन बसलो. या पारंपरिक हीटरला बुखारी असे म्हणतात. तिथे त्यांची एक छोटी मुलगी होती. भाषा एकमेकांना कळत नव्हती, पण ती कुतूहलाने मोगली बगीराजवळ आली आणि काही मिनिटातच ते तिघे चांगले फ्रेंड्स झाले. हॅपी हॅपी कर. हॅपी फेस कसं करायचं? हॅपी हॅपी म्हणायचं. ती त्यांना खेळणी देत होती. ते तिच्यासोबत खेळत होते आणि आम्ही पुन्हा एकदा अनुभवत होतो की मुलांच्या मैत्रीला भाषेची गरज नसते. गप्पा मारताना एक छान योगायोग देखील समजला. होमस्टेचे मालक स्वतः MBBS डॉक्टर होते आणि त्यांची पत्नी नर्स होती. मुलांची दंगामस्ती बघत बघत आमच्या पण छान गप्पा झाल्या. मोगू थोडं फ्रेश झाल्यावर आम्ही तवांग शहरात रात्रीचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. जवळच एक सुंदर कॉफी हाऊस होतं. कॅफेमध्ये पाऊल टाकताच आम्हाला पुन्हा तोच फील आला. आपण भारतात नसून एखाद्या हिमालयीन युरोपियन कॉफी हाऊस मध्ये आलो आहोत. वुडन इंटेरियर, उबदार लाईट्स, वेस्टर्न वाइब्स, शांत वातावरण आणि बुद्धिस्ट संस्कृतीची हलकी छाप, सगळंच अप्रतिम होतं. त्या कॅफेमध्ये मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा होती. मोगली बगीरा तर धमाल मस्ती करत होते. आणि सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तो कॅफे जणू एक छोटी लायब्ररीच होती. चांगली पुस्तकं, चांगले विचार आणि खूप विचारपूर्वक केलेला जागेचा वापर. ड्रायव्हर अंकलही आमच्या सोबतच होते. सगळे मिळून बसलो, गप्पा मारल्या. मग आमची ऑर्डर आली. गरमागरम कॉफी, स्नॅक्स, मिल्कशेक. तो फील काही वेगळाच होता. मोगली बगीराने देखील खरंच मनसोक्त एन्जॉय केला. तो तवांगचा नाईट आउट खरंच खास होता. हिमालय, बुद्धिस्ट संस्कृती आणि आधुनिक कॅफे कल्चर यांचं सुंदर मिश्रण. मग रात्री पुन्हा होमस्टेला परतलो.
रूमवर येताच मोगली बगीराची पुन्हा मस्ती सुरू झाली. पण थंडी इतकी होती की आम्ही लगेचच पुन्हा बुखारी जवळ जाऊन शेकायला बसलो. थोड्याच वेळात आमचं गरमागरम जेवण तयार झालं होतं. आणि ते इतक्या प्रेमाने, आपुलकीने आणि सुंदरपणे सर्व केलं होतं की आम्हाला आमच्या स्वतःच्या घरातच जेवत आहोत असं वाटलं. मोगली बगीराचे नेहमीप्रमाणे थोडे खाण्याचे टँट्रम्स झाले, पण आम्ही शांतपणे त्यांच्या कलेने त्यांना खाऊ दिलं. मग थोडा भात रूमवर आणला आणि मग एक छोटासा अपवाद केला. रूम मधला टीव्ही सुरू केला. पण एक गोष्ट सर्व पालकांना आवर्जून सांगावीशी वाटते की आतापर्यंत आम्ही मोबाईल स्क्रीन पूर्णपणे टाळली आहे आणि पुढेही टाळणार आहोत. त्या रात्री मोगली बगीराला एक वेगळेपण म्हणून फक्त थोड्या वेळासाठी टीव्ही सुरू केला. मग दोघेही खेळत खेळत मस्ती करत खात होते. बघता बघता त्यांनी सगळा भात संपवला. एक पालक म्हणून आमचं महत्वाचं काम पार पडलं. आणि काही वेळातच दिवसभराच्या प्रवासाने थकलेली ती दोघं शांतपणे झोपी गेली. पण खरी उत्सुकता पुढच्या एपिसोड मध्ये आहे, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जाणार आहोत भारत चीन सीमेजवळच्या बुमला पासकडे. आजच्या सेला पास पेक्षाही जास्त उंचीवर, तब्बल 15,200 फूट उंचीवर. आणि त्याच प्रवासात आम्ही एक्सप्लोर करणार आहोत माधुरी दीक्षितच्या नावाने प्रसिद्ध असलेला सांगेत्सर लेक, हिमालयात प्रकटलेले स्वयंभू महादेव आणि जगप्रसिद्ध तवांग मॉनेस्ट्री. म्हणून पुढचे एपिसोड अजिबात मिस करू नका, कारण आता तवांगची खरी सफर सुरू होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, कारण तुमच्या फक्त एका लाईक आणि कमेंटमुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं. आणि हो, अशाच फॅमिली ट्रॅव्हल ॲडव्हेंचर्स साठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात बर्फाने व्यापलेल्या इंडिया चायना बॉर्डरवर. थँक्यू.